परभणी के पालम तहसील के पेट शिवनी क्षेत्र में एक विवादित मामला सामने आया है, जहां पीक बीमा कंपनी की माप और फसल कटाई प्रयोगों को लेकर किसानों में भारी आक्रोश व्याप्त है। किसानों का आरोप है कि कंपनी ने सोयाबीन के वजन में बढ़ोतरी करके उन्हें धोखा दिया है। पेट शिवनी के खरब धनोरा गांव की महसूम मंडली में हाल ही में आयोजित फसल कटाई प्रयोग में पीक बीमा कंपनी के प्रतिनिधि द्वारा लगाए गए कांटे सोयाबीन के वजन में अनियमितता पाई गई। किसानों का कहना है कि सोयाबीन का वजन बढ़ा चढ़ाकर दिखाया गया, जिससे उनके साथ अन्याय हुआ है। किसान इस घटना से काफी आक्रामक हो गए और उन्होंने कंपनी के खिलाफ आवाज उठाई है। वे इस प्रकार की धोखाधड़ी को लेकर कड़े कदम उठाने की मांग कर रहे हैं। इस विवाद से कंपनी की विश्वसनीयता पर भी सवाल उठ रहे हैं। फिलहाल इस मामले की जांच जारी है। मड्यावरचं लोणी खाण्याचं पाप ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी परभणी जिल्ह्यात करत आहे। खरीप हंगामात अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि बॅकवॉटर आणि जायकवाडी धरणाचं अनियंत्रित पाणी सोडल्यामुळे शेतातील पिकं उद्ध्वस्त झाली। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी प्रत्येक शेतकऱ्याला 17,000 हेक्टरी पीक विमा देण्याचं आश्वासन दिलं, पण परभणी जिल्ह्यात मात्र एआयसी कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी श्री राज भोसले यांनी विडा उचललाय की परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 1 रुपया पीक विमा मिळू द्यायचा नाही। ते जाणीवपूर्वक ज्या ठिकाणी प्लॉट चांगला आलाय त्या ठिकाणी पीक कापणी प्रयोग करण्याचा आग्रह धरतायत, ज्या ठिकाणी प्लॉट खराब असेल त्या ठिकाणी कुठेतरी माती मिसळून वजन वाढून देत आहेत। आणि काल तर त्यांनी हद्द केली। परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील पेठशिवनी महसूल मंडळातील खरब धानोरा गावात पीक कापणी प्रयोग होता, ज्यामधून सरासरी उत्पन्न ठरवलं जाणार होतं। त्या ठिकाणी कंपनीचे प्रतिनिधी जे काटा घेऊन आले, त्या काट्यामध्ये त्यांनी टेक्निकली फॉल्ट असा केला की उत्पादन 2 किलो 500 ग्राम असताना त्या काट्यानं 5 किलो 400 ग्राम दाखवलं। ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी ऑब्जेक्शन घेतलं। तेव्हा राज भोसले म्हणाले, तुम्हाला काय करायचं तर करा, 1 रुपयाचा पीक विमा तुम्हाला मिळू देणार नाही। शेतकऱ्यांनी प्रतिनिधीला घेऊन पोलीस स्टेशनला आले। कृषी विभाग, पंचायत विभाग आणि माननीय तहसीलदारांना हे कळवलं। साधारणतः 3 वाजता कळवलं होतं। संध्याकाळी 8 वाजता यंत्रणेचे सगळे अधिकारी इथं आले। साधारणतः 100 शेतकरी इथं बसून होते। गुन्हा दाखल होत नव्हता। त्याला एक तांत्रिक अडचण होती, ती म्हणजे काय तर तो काटा सदोष आहे का पाहण्यासाठी जिल्हा मापे व काटा नियंत्रकचा अहवाल हवा होता। सर्व यंत्रणेनं प्रयत्न करून सुद्धा जिल्ह्याचे ते अधिकारी संध्याकाळी यायला तयार झाले नाहीत। तेव्हा शेतकऱ्यांनी 11 वाजेपर्यंत मुक्काम पोलीस स्टेशनला ठेवला आणि अधिकाऱ्यांनी विनंती केली सकाळी गुन्हा दाखल करतो। तेव्हा आमचा मुक्काम शेतकऱ्यांचा पालमच्या तहसील कार्यालयात राहिला। साधारणतः 50-60 शेतकरी रात्रभर डासांच्या हल्ल्यामध्ये पालमच्या तहसीलमध्ये बसून होते। आता काटे नियंत्रक अधिकारी येणार आहेत, अहवाल देणार आहेत आणि गुन्हा दाखल होणार आहे म्हणे। या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचे जे पीक कापणी प्रयोग वेगवेगळ्या तालुक्यात महसूल मंडळात केले ते सुद्धा खोटे होते आणि त्यातून उत्पादन जास्त दाखवून शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित करायचं जो कंपनीने घाट घातलाय। आम्ही शेतकरी अशी मागणी करणार आहोत की राज भोसलेला गुन्हा दाखल करून अटक करा आणि जिल्ह्यात जे पीक कापणी प्रयोग झाले, ज्यात उत्पादन जास्त दिले ते सगळे कॅन्सल करून परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सरसगट हेक्टरी 22 ते 30,000 रुपये पीक विमा द्या। तोपर्यंत शेतकरी स्वतःचा संघर्ष सुरू ठेवतील आणि अटक होईपर्यंत शेतकरी पालमच्या तहसील कार्यालयासमोर उठणार नाहीत।